डिजिटल होर्डिंगचा धोका, जाहिरातींची चमक की सुरक्षेवर प्रश्नचिन्ह। मुंबईतील डिजिटल फलक रडारवर, परवानगीपासून सुरक्षेपर्यंत सखोल चौकशी। जाहिरात की अपघाताचा धोका, डिजिटल LED फलकांवर प्रशासनाची नजर। होर्डिंगच्या झगमगाटावर आवाज इंडियाचा सवाल, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? मुंबईच्या रस्त्यांवर वाहन चालकांचं लक्ष वेधून घेणारे डिजिटल LED जाहिरात फलक आता प्रशासनाच्या रडारवर आलेत। वांद्रे पूर्वेतील टीचर्स कॉलनी परिसरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील MSRDCच्या फूट ओव्हर ब्रिजवर उभारण्यात आलेल्या या डिजिटल फलकांच्या परवानगी, वैधता आणि वाहतूक सुरक्षेबाबत आता सखोल चौकशी केली जाणार आहे। सतत बदलणाऱ्या जाहिराती आणि व्हिडिओंमुळे वाहन चालकांचं लक्ष विचलित होतंय का आणि त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतोय का, या प्रश्नांची ही तपासणी होणार आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर पाहूया आमचा स्पेशल रिपोर्ट। जाहिरातींची झगमगाट कायम ठेवायची की नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायचं? मुंबई वेगाने धावणारं शहर आणि त्याच वेगवान रस्त्यावर आता मोठे डिजिटल LED फलक वाहन चालकांचं लक्ष वेधून घेत आहे। वांद्रे पूर्वेतील टीचर्स कॉलनी परिसरातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील MSRDCच्या फूट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल जाहिरात फलकांबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत। या फलकांना परवानगी नेमकी कशी मिळाली? परवानगी सध्या वैध आहे का? फलक उभारताना सर्व नियमांचं पालन करण्यात आलं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत बदलणाऱ्या जाहिराती आणि व्हिडिओंमुळे वाहन चालकांचं लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढतोय का? या सर्व प्रश्नांची आता चौकशी होणार आहे। विधान भवनात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई महापालिका, MSRDC आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेण्यात आली। या बैठकीत परवानगी प्रक्रिया, निविदा आणि माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या कागदपत्रांबाबतही माहिती घेण्यात आली। काही महत्त्वाची कागदपत्र उपलब्ध नसल्याचं समोर आल्याने या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। डिजिटल फलकांवर काही सेकंदांनी बदलणारे व्हिडिओ, चमकणारी दृश्य आणि सतत बदलणारा जाहिरातींचा कंटेंट। वेगवान वाहतुकीच्या रस्त्यावर अशा फलकांचा वाहन चालकांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय का, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे फलकांची जागा, त्यावरील डिजिटल सामग्री, जाहिराती बदलण्याची पद्धत आणि त्यातून नागरिकांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याचा मुद्दा आवाज इंडियाने सातत्याने लावून धरला। अनेक वेळा प्रशासनाने लक्ष वेधूनही शहरात नियमांचं उल्लंघन करून होर्डिंग्स उभारली जात असल्याचं वास्तव समोर येतंय। आवाज इंडियाचा सवाल स्पष्ट आहे, कारवाई फक्त कागदावर होणार की प्रत्यक्षातही दिसणार? कारण प्रशासनाची कारवाई केवळ कागदोपत्री न राहता प्रभावीपणे झाली तरच भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळता येतील आणि सामान्य नागरिकांचा जीव सुरक्षित राहील। या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे। डिजिटल फलकांचा प्रत्यक्ष वाहतुकीवर किती परिणाम होतो? वाहन चालकांचं लक्ष विचलित होतंय का आणि त्यामुळे अपघाताचा संभाव्य धोका वाढतोय का? या सर्व बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे। 7 दिवसात सादर होणाऱ्या अहवालातून फलकांच्या परवानगीची प्रक्रिया, त्यांची वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेला असलेला संभाव्य धोका याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मी सध्या बँड्रा खेरवाडीमध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता, हेच ते अनधिकृत होर्डिंग आहे, ज्याची आवाज इंडियातर्फे
आम्ही पाठपुरावा केला व आम्ही बातम्याही केल्या होत्या आणि त्याच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आपण पाहू शकतो की विधान भवन विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी 7 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता प्रश्न एकच आहे, जाहिरातींची झगमगाट महत्वाची की नागरिकांचा जीव? नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का? आणि प्रशासनाची ही कारवाई केवळ कागदावर राहणार की प्रत्यक्षातही दिसणार? याची उत्तरं आता 7 दिवसानंतर समोर येणाऱ्या अहवालाकडे लागली आहेत. डिजिटल होर्डिंगच्या परवानगीपासून ते वाहतूक सुरक्षेपर्यंतचा हा संपूर्ण मुद्दा आता प्रशासनाच्या चौकशीच्या केंद्रस्थानी आलाय. त्यामुळे पुढील कारवाईकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरामन संतोष दिसले, किरण जाधव, आवाज इंडिया, मुंबई.